दुसऱ्या दिवशी सकाळी ती सगळी कामं उरकून कॉलेजला जायला तयार झाली आणि वडिलांची वाट पाहू लागली. त्याच वेळी मूर्ती ऑफिसला जायला खोलीतून बाहेर आले. त्यांना पाहून अनु त्यांच्याकडे गेली आणि विचारलं, "बाबा, मी तुम्हाला फी भरण्याबद्दल सांगितलं होतं ना, काय झालं?" ते म्हणाले, "तेच तर पाहतोय बाळा, तुझी आई सगळा पगार घेऊन टाकते आणि मी विचारलं तर ती काही सांगत नाही. मला समजत नाही कोणाला सांगू. तू कॉलेजला जा बाळा, मी कसंबसं कॉलेजला येऊन फी भरतो." त्यांच्या असं म्हणण्यावरूनही अणूचा विश्वास बसला नाही. इतके पैसे आता कोण देणार? ती विचारात पडली आणि दुःखी मनाने नाश्ता न करता कॉलेजसाठी निघाली. आज फी भरली नाही तर मला परीक्षेला बसू देणार नाही. काय करू? ह्या विचारात ती बराच वेळ बाहेर बसून राहिली. वर्गात गेलीच नाही. विचार करता करता ती प्रिन्सिपलच्या खोलीत गेली. प्रिन्सिपल दुसरे कोणी नसून श्रेया आणि विक्रमचे वडील महेंद्रजी होते. "सर," ती घाबरतच म्हणाली. "हां, आत ये." "सर, मी 2 दिवसात फी भरते," अणू भीत म्हणाली. "तुझं नाव काय आहे बेटा?" "अणू सर." "अणू, तुझी फी भरली गेली आहे." "काय सर?" "हो, तुझी सगळी फी आज सकाळीच कोणीतरी भरली आहे." "कोणी भरली सर?" "मला माहीत नाही बेटा, पण त्यावेळी तुझ्या क्लासचे प्रोफेसर इथे होते. त्यांनी सांगितलं की ते तुला कळवतील." "ठीक आहे सर," म्हणत अनु प्रोफेसरकडे गेली आणि विचारलं, "सर, माझी फी कोणी भरली?" "तुझ्या क्लासमेट श्रेयाने भरली आहे," त्यांनी सांगितलं. "श्रेयाने? खरंच?" "होय." "ठीक आहे सर, धन्यवाद," म्हणत अनु पटकन क्लासकडे गेली. तेवढ्यात श्रेया तिच्यासमोर आली. "फी तू का भरलीस श्रेया?" श्रेया हसत म्हणाली, "फ्रेंड म्हणजे फक्त हाय बाय करणं, गप्पा मारणं नसतं. गरजेच्या वेळी साथ देणाऱ्यालाच दोस्त म्हणतात. तुला गरज होती ती मी पूर्ण केली. तुझ्याकडे पैसे आले की दे, आत्तासाठी राहू दे. परीक्षा नाही दिलीस तर काय करशील, म्हणून मी भरली." हे ऐकून अनु रडतच श्रेयाला मिठी मारून म्हणते, "खूप धन्यवाद श्रेया. फी भरली नसती तर मी परीक्षा देऊ शकले नसते. मी खूप परेशान होती. थँक्यू सो मच श्रेया." श्रेया म्हणाली, "अगं रडतेस कशाला? जेव्हा कोणाची समस्या सुटते ना, तेव्हा काय करतात माहीत नाही? हे रडणं बंद कर आणि स्माईल कर." अनुने डोळे पुसले आणि हळूच हसली. "आता माझी अनु अगदी गुड गर्लसारखी दिसते. चल, चेहरा धुवून घे, मग लंच करूया. सकाळपासून रडतेस, तुला वेळेचं भानच राहिलं नाही का?" "काय करू श्रेया, टेन्शनमध्ये होते. वेळ कसा गेला ते कळलं नाही." "चल मग, आज मी तुला कॅन्टीनमध्ये लंचला घेऊन चालले आणि तुला यावं लागेल, नाहीतर मी भैयाला बोलवते." श्रेया हसत म्हणाली, "नाही, मी येते, चल." दोघींनी लंच केलं आणि त्या दिवशी कॉलेज संपल्यावर सगळे आपापल्या घरी गेले. विक्रमच्या घरी. कॉलेजवरून परत आल्यावर विक्रम फ्रेश होऊन आपल्या खोलीत होता. तेवढ्यात श्रेया आत आली. "काय बात आहे भैया, आज घरीच आहेस, बाहेर नाही गेलास?" "तुला काय करायचंय?" विक्रम म्हणाला. "माझं तुझ्याकडे एक काम आहे." "आता काय काम आहे?" "पैसे हवेत." "कशासाठी?" "माझ्याकडे जितके पैसे होते ते संपले, म्हणून विचारते." "वा, इतके पैसे काय केलेस?" "मी तुझ्या प्रेयसीची फी भरली. सकाळी ती फी भरली नाही म्हणून क्लासला गेलीच नाही. कॉलेजमध्ये रडत बसली होती. मी चौकशी केली तेव्हा समजलं, म्हणून मी तिची फी भरली. तेव्हा कुठे ती शांत झाली." "ठीक आहे, माझ्याकडे कॅश नाही आहे. मी फोन पे करतो, पाहून घे." विक्रम म्हणाला. त्यावर श्रेया खुश झाली. "पण ह्या बदल्यात मला तुझ्याकडून एक मदत हवी आहे." "काय भैया?" "2 दिवसांनी आपल्या घरी फंक्शन आहे ना?" "हो, त्या दिवशी तुझा वाढदिवस आहे आणि आपल्या कंपनीचा वर्धापन दिन बाबा दरवर्षी मोठ्या थाटामाटात करतात. पण त्याचं काय? त्या फंक्शनसाठी तुला अनुला घेऊन यायचं आहे. तिला नक्की घेऊन ये, प्लीज." "अरे, ती कॅन्टीनमध्येही येत नाही. ती आपल्या घरी कशी येईल? ती आधीच घाबरलेली असते." "तरीसुद्धा तू तिला कसं तरी समजाव, प्लीज." अनु श्रेयाची हुनवटी धरत म्हणाला. "मी वादा देऊ शकत नाही भैया, पण प्रयत्न नक्की करीन तिला मनवायचा." "मला माहीत नाही, तू तिला घेऊन यायचंच आहे, आधीच सांगतोय." विक्रम म्हणाला. "ती नाही येणार." "तू आधी बोलून तर बघ. ती नाही आली तर मी दुसरं काही करतो." "ठीक आहे," म्हणत श्रेया आपल्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी विक्रमचं काम आठवून श्रेया अनुजवळ गेली. "अनु," तिने हळूच हाक मारली. काय आहे श्रेया?" "काही नाही. परवा आमच्या घरी छोटंसं फंक्शन आहे. तुला निमंत्रण द्यायला आली आहे आणि तुला यावं लागेल." "कसलं फंक्शन आहे?" "आमच्या कंपनीचं वर्धापन दिन आहे आणि अजून एक खास कारणही आहे." "काय?" "ते तुला तेव्हाच कळेल. परवा कॉलेजला येऊ नकोस. घरीच तयार होऊन मला कॉल कर. मी तुला घ्यायला येईन." "पण आई जाऊ देईल का?" "तू त्याचं टेन्शन नको घेऊ.
मी तुझ्या आईला पटवते, ती नक्कीच हो म्हणेल. तू फक्त तयार राहा. ठीक आहे, मी येईन, पण मला लवकर घरी सोडशील. ठीक आहे बाबा, अगदी तसंच होईल. तू नक्की येणार ना? हो येईन. तू इतक्या आग्रहाने बोलवतेस तर मी कशी नाही येणार? थँक्यू बेबी. माझी अणू किती गोड झाली आहे. फक्त एवढं म्हटल्यावर यायला तयार झालीस. ठीक आहे, तुझा नंबर दे. मी आईच्या मोबाईलवरून तुला फोन करेन. माझ्याकडे फोन नाही आहे ना? ओये, तू कोणत्या जमान्यात जगतेस गं? आजकाल कोण फोनशिवाय राहतो का? असं राहायला पण नशीब लागतं श्रेया. माझ्याकडे ते सगळं नाही आहे. मला माझ्या आयुष्याची सवय झाली आहे. असं का विचार करतेस? तुझं आयुष्यही एक दिवस नक्की बदलेल. बघच, तू तुझ्या आईच्या हातात कैद झाली आहेस. पण एक दिवस नक्कीच मोकळ्या आकाशात उडशील. तुला फिरवायला, आनंद द्यायला कोणीतरी नक्की येईल. माझ्या नशिबात ते सगळं नाही श्रेया. मला माहीत आहे. आई माझं लग्न एखाद्या परक्या विवाहित किंवा म्हाताऱ्या माणसाशी लावून देईल. त्यामुळे मला लग्नाबद्दलही काहीच अपेक्षा नाही. असं नको विचार करू अनु. हे तुझं आयुष्य आहे. तुला जसं आवडतं तसं जगायला हवं. तुझं लग्न तुझ्या आईच्या पसंतीने कसं होईल? तू कधी बदलणार अनु? आजकालच्या मुली तुझ्यासारख्या नसतात. सगळे आपलं आयुष्य स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगतात. दुसऱ्यांच्या म्हणण्यावर काही करत नाही. पण तू काय करतेस? लोकांकडे बघून शिक, ते कसं जगतात. किती दिवस स्वयंपाकघर सांभाळणार आहेस? थोडं बाहेर ये. जगालाही बघ कसं आहे. काय करू श्रेया? मला असंच राहायची सवय झाली आहे. मला नवीन जागी जायला भीती वाटते. नवीन लोकांना पाहायलाही भीती वाटते. मला तुझी हीच भीती घालवायची आहे अनु. ही भीती सोडून एकदा पुढे पाऊल टाकून तर बघ. तेव्हाच तुला कळेल जीवन कसं असतं. ठीक आहे, जसं तू म्हणालीस तसं मी करेन. असेच 2 दिवस निघून गेले. विक्रमचा वाढदिवसही आला. त्या दिवशी सकाळीच तो कुटुंबासोबत मंदिरात गेला. एक दिवस आधीच कॉलेजमध्ये त्याने आपल्या वाढदिवसाबद्दल सांगून सगळ्या क्लासमेटला पार्टीसाठी घरी बोलावलं होतं. मंदिरात विक्रमच्या नावाने पूजा, अर्चना आणि अभिषेक करण्यात आला. महेंद्रजी आणि मंजुला यांनी मंदिरात अन्नदानाचंही आयोजन केलं होतं. सगळी पूजा होता होता दुपार झाली. घरी आल्यानंतर विक्रमला थोडंसं उदास बघून श्रेयाने विचारलं, काय झालंय बड्डे बॉय? आज असा का दिसत आहेस? काही नाही, विक्रम म्हणाला. काहीतरी आहे, सांग ना. तुझ्या वहिनीने अजून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. कुठला फोन आहे का तिच्याकडे जो तुला कॉल करेल? आणि तिला कदाचित माहीतही नसेल की आज तुझा वाढदिवस आहे. बरं, मला तिला फोन द्यायचा आहे. मला तिच्याशी बोलताच येत नाही. फोन असता तर बोलता आलं असतं, विक्रम म्हणाला. तू तिला फोन कसा देशील आणि दिलास तर ती घेईल का? मला एखादी योजना बनवावी लागेल. योजना करूनच तिच्या हातात फोन द्यावा लागेल. आज नक्की विचार करतो आणि उद्यासाठी एक चांगली योजना आखतो. ठीक आहे, ठीक आहे. आता थोडा आराम कर भैया. संध्याकाळी पुन्हा पार्टी आहे ना? ठीक आहे. वेळेवर जाऊन तिला घेऊन ये. तो खोलीत जाताना म्हणाला. बाबू, मला माहीत आहे. मी जाईन आणि तुझ्या बायकोला घेऊन येईन. काळजी करू नकोस, श्रेया म्हणाली. विक्रमने थोडा वेळ आराम केला. संध्याकाळपर्यंत बागेमध्ये पार्टीची सारी तयारी झाली. सगळं छान सजवलं होतं. श्रेयासुद्धा तयार होऊन अनुला आणायला तिच्या घरी निघाली आणि विक्रमही फ्रेश होऊन पार्टीसाठी तयार झाला. तेवढ्यात जय आत आला. हॅपी बर्थडे भाई म्हणत त्याने विक्रमला मिठी मारली. धन्यवाद, विक्रम म्हणाला. जयने विचारलं, अरे पार्टी कधी आहे भाई? हावरटा, थोडा वेळ थांब, पार्टी सुरू होऊ दे. बरं ठीक आहे, पण वाढदिवसासाठी तू माझ्या बहिणीला बोलवलं आहेस की नाही? मी नाही बोलवलं, श्रेयाने बोलावलंय. तिला माहीत नाही आज माझा वाढदिवस आहे. विक्रम आरशात बघत आपला कोट ठीक करत म्हणाला. हे तर भारीच झालं. माझ्या बहिणीसाठी हे सरप्राईज असणार आहे. हो, माझा वाढदिवस आहे, त्यामुळे आधी बघायचं आहे की ती काय करते. मला तिचा चेहरा बघायचा आहे. विक्रम हळूच हसला. काय बात आहे. माझ्या बहिणीचं नाव आलं की तुझा चेहरा उजळून निघतो. ही सगळी तुझ्या बहिणीची कृपा आहे बाबू. तिच्यामुळेच मी असा झालोय. कोणाशीही न पटणाऱ्या आमच्या विक्रम बाबूला शेवटी माझ्या बहिणीने प्रेमात पाडलंच. ओय, असं काही नाही. मीच पडलोय. जे काही असेल, पण तू माझ्या बहिणीच्या प्रेमात पडलास. एवढंच नाही तर सगळं श्रेय माझ्या बहिणीलाच जातं. जसं तू म्हणशील यार. तुझ्या बहिणीच्या येण्याची वेळ झाली आहे. चल बाहेर जाऊ. असं म्हणून विक्रम जयला घेऊन बाहेर गेला. 20 मिनिटापूर्वी श्रेया कार घेऊन अनुच्या घरी जायला निघाली होती. घरात जाऊन हॉलमध्ये बसलेल्या रत्नाला पाहून ती म्हणाली, हाय ब्युटिफुल आंटी, कशा आहात? आल्या आल्या तिनं रत्नाला आपल्या बोलण्याने मोहित केलं. तिला ब्युटिफुल म्हणताच रत्ना आनंदाने फुलून गेली आणि म्हणाली,
अरे तू कशी आहेस बेटा? मी छान आहे आंटी. आणि तुम्ही तर मागच्या वेळी मी आले होते त्याहून सुंदर दिसताय. तुम्ही जेवता की कुठली ब्युटी क्रीम खाताय? श्रेया रत्नाची प्रशंसा करत म्हणाली. हे ऐकून रत्ना खूप खुश झाली. केस कानामागे सारत ती म्हणाली, अरे नाही बेटा, मी तर जन्मापासूनच इतकी सुंदर आहे. ओ हो, हिला सुंदरता नाही, कुरूप आणि मंदबुद्धी चेहरा म्हणतात. श्रेया मनात म्हणाली, पण वरून हसत तिच्याशी गप्पा मारत होती. आंटी, अणू कुठे आहे? दिसत नाही. अजून कुठे असेल बेटा? कोपऱ्यात भांडी घासत असेल, नाहीतर स्वयंपाकघरात. याशिवाय तिला दुसरं काय येतं? रत्ना तोंड वाकडं करत म्हणाली. तिला एकदा बोलवाल का आंटी? आमच्या घरी छोटंसं फंक्शन आहे. तिला घेऊन जाण्यासाठी आली आहे मी. थोडी मदत होईल. प्लीज तिला माझ्यासोबत पाठवाल का? मी लवकर परत आणून सोडेन. ठीक आहे बेटा. घरी राहून ती काय करणार? फक्त खाते आणि झोपते. तुला मदत होईल म्हणतेस तर घेऊन जा. पण काम आटोपल्यावर तिला परत सोडून दे. ठीक आहे आंटी, खूप खूप धन्यवाद. श्रेया म्हणाली आणि अणूच्या खोलीत धावत गेली. दरवाजाच्या मागे उभं राहून अणू सगळं ऐकत होती. श्रेया आत येताच अणूने तिला मिठी मारली. चल, उशीर होतोय फंक्शनला. पटकन तयार हो. तुझ्या आईनं होकार दिलाय. श्रेयाने तिला पटकन तयार केलं. सुंदर डिझायनर साडी नेसवली, केस मोकळे सोडले, कानात मोठे झुमके घातले आणि साध्या अणूला सुंदर बनवलं. अणूला घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, बाय ब्युटिफुल आंटी, मी अणूला परत सोडून येईन. क्षणभरही न थांबता ती अणूला घेऊन कारमध्ये बसली आणि त्यांच्या घरी निघाली. मी जेव्हा जेव्हा तुझ्या घरी आले तर बघितलं त्या जाडीला काही काम नसतं, नेहमी खातच बसते का? श्रेया चेहरा वाकडा करत म्हणाली. अजून काय काम असेल तिला श्रेया? घरातलं सगळं काम तर मीच करते, त्यांच्याकडून कुठलं कामच होत नाही, अणू म्हणाली. खरं तर तिला इतकं जाडजूड तूच बनवलं आहेस. कामच करू देत नाहीस. खाणं आणि झोपणं याशिवाय काय करते ती? श्रेया म्हणाली. सोड श्रेया, आता मला याची सवय झाली आहे. सगळं सोड सोड, पण तू कधी बदलणार? श्रेया हसत म्हणाली. मला असंच राहणं आवडतं श्रेया. मला बदलायची काय गरज? नको बदलूस, तसंच राहा, जुन्या जमान्याच्या बायकांसारखी. सांगून काही फायदा नाही. काहीही बोललं तरी व्यर्थ आहे. थोड्याच वेळात ते घरी पोहोचले. श्रेया अणूला घेऊन आपल्या आई वडिलांकडे गेली. मम्मी डॅडी, ही अणू, माझी बेस्ट फ्रेंड. श्रेयाने अणूचा परिचय महेंद्रजी आणि मंजुला यांच्याशी करून दिला. अणू महेंद्रजींना बघून थोडी चकित होऊन म्हणाली, सर आपण? हो अणू, माझे वडील आपले प्रिन्सिपल आहेत. श्रेया हसत म्हणाली. पण तू मला सांगितलं नाहीस? अणूने विचारलं. आपल्यामध्ये कधी याबद्दल बोलणंच झालं नाही, श्रेया म्हणाली. हो, खरं आहे. अणूने महेंद्रजी आणि मंजुला यांचा आशीर्वाद घेतला. सुखी रहा बेटा. दोघांनी तिला आशीर्वाद दिला. अणू म्हणाली, सर मॅडम तुम्ही कसे आहात? काय सर मॅडम, अंकल आंटी म्हण. ठीक आहे सर, पण थोडा वेळ लागेल सवय व्हायला. अणू त्यांच्याशी बोलत होती तेव्हाच विक्रम तिथे आला. थोडा वेळ बोलून अणू श्रेयासोबत त्यांच्या घरात गेली. ओय अणू. हां, काय आहे? आज अजून एक खास गोष्ट आहे. मी सांगितलं होतं ना. काय आहे विचारणार नाहीस? तसंही तू सांगणारच आहेस, तर मी का विचारू? अणू म्हणाली. आज भैयाचा वाढदिवस आहे. विक्रम सरांचा? हो, त्याचाच. अरे तू मला आधी सांगितलं असतंस तर मी काहीतरी भेटवस्तू आणली असती. तुझं येणं हेच त्याच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. भेटवस्तूची काही गरज नाही. फक्त जा आणि भैयाला शुभेच्छा दे, श्रेया म्हणाली. मी? हो तूच. ठीक आहे, मीच जाते, अणू म्हणाली आणि हळूच विक्रमच्या दिशेने चालू लागली. विक्रम सतत त्या क्षणाची वाट पाहत होता की अणू त्याच्याजवळ कधी येईल. जेव्हा त्याने पाहिलं की ती त्याच्या दिशेने चालत येत आहे, तेव्हा तो प्रेमाने तिची वाट पाहू लागला. हलक्या गुलाबी आणि सोनेरी रंगाच्या डिझायनर साडीत अत्यंत साधेपणाने सजलेली अणू खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहून विक्रमचं मन आनंदाने उचंबळून आलं. विक्रम सर. ओय पागल, तू कधी आलीस? विक्रम हसत म्हणाला. तो असं दाखवत होता जणू त्याला माहीतच नाही ती कधी आली. मी आत्ताच आले सर. श्रेया मला घेऊन आली. तुमच्या घरी फंक्शन आहे, पण मला खरंच माहीत नव्हतं की आज तुमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा सर, अणू म्हणाली. सकाळपासून त्याला बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिल्या, पण त्याला इतका आनंद झाला नाही जितका अणूने म्हटल्यावर झाला. अरे यार, माझं गिफ्ट कुठं आहे? विक्रमने विचारलं. अणू थोडी गिल्टी होत म्हणाली. मला खरंच माहिती नव्हतं की आज तुमचा वाढदिवस आहे, नाहीतर नक्की काही गिफ्ट आणलं असतं. ओय, इतका रडका चेहरा करू नकोस. मी तर फक्त असंच विचारलं. तुझं येणंच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. मला दुसरं काही नको. ठीक आहे, पार्टीचा आनंद घे.
मी येतो लगेच, माझे मित्र बोलवत आहेत, विक्रम म्हणाला आणि निघून गेला. अणूच्या मनात विचार आला, इतके मोठे असूनही, प्रिन्सिपलची मुलं असूनही हे दोघं माझी किती काळजी घेतात. त्यांच्यात कसलाच स्वार्थ नाही. किती स्वच्छ मन आहे यांचं. विक्रम गेल्यावर श्रेया अणूकडे आली. अणू, चल मी तुला आमचं घर दाखवते. अरे नको श्रेया, मी इथेच बरी आहे. घरात इतके नातेवाईक आहेत. मला भीती वाटते. मला त्यांच्यात नाही जायचं. अरे काही होत नाही, चल ना, निदान घर तर दाखवते, असं म्हणत श्रेयाने तिला ओढून नेलं. तिथे सगळे लोक मॉडर्न ड्रेस, मॉडर्न साडी घालून होते. तरीही सगळ्यांच्या नजरा अणूवरच खिळल्या होत्या. अणू मॉडर्न आणि पारंपरिक अशा दोन्ही रूपात खूपच सुंदर दिसत होती. त्या फंक्शनमध्ये अणू सर्वात खास वाटत होती. अणूने घाबरत श्रेयाला म्हटलं, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, बघ सगळे मला कसे पाहत आहेत. म्हणूनच मी अशा फंक्शनमध्ये जात नाही. मला आता इथून घरी घेऊन चल श्रेया. अरे काही नाही होत, श्रेया म्हणाली. इतक्यात एक मुलगी आली आणि म्हणाली, श्रेया तुला आंटी बोलवत आहे. जाऊन सांग, मी थोड्या वेळात येते, श्रेयाने उत्तर दिलं. नाही श्रेया, काही महत्त्वाचं काम आहे म्हणूनच बोलवत आहे. ठीक आहे अणू, प्लीज तू इकडेच थांब, मी 2 मिनिटात येते, असं म्हणत श्रेया मंजुलाजींकडे गेली. अणू घाबरून तिथेच उभी होती. सगळेजण ड्रिंक्स घेत होते. तेवढ्यात अणूला काही कुजबूज ऐकू आली. ती आवाजाच्या दिशेने गेली. तिथे तिने पाहिलं, निशा आणि तिची मैत्रीण प्रीती होत्या. निशा ज्यूसच्या ग्लासमध्ये कुठली तरी पावडर मिक्स करत होती. अरे हे काय करतेस निशा, यात काय टाकतेस? हे जास्त प्यायलास धोकादायक आहे, प्रीती म्हणाली. काही होत नाही, तू फक्त बघ, आज तो माझा होणारच, हा एकमेव मार्ग आहे, निशा म्हणाली. ती त्या ग्लासमध्ये विक्रमसाठी ड्रग्ज मिसळत होती जेणेकरून तो तिच्या जवळ येईल. हे सर्व पाहून अणूला समजत नव्हतं की निशा ते कोणासाठी बनवत आहे. अणूला आधी समजलं नाही की या दोघी इथे काय करत आहेत. मग तिने विचार केला, कदाचित विक्रम सरांनी त्यांच्या क्लासमेटला पार्टीला बोलावलं असेल. खरं तर वर्गातल्या सर्वांना जेव्हा कळलं की विक्रमचा वाढदिवस आहे तेव्हा सर्वांनी पार्टीची मागणी केली. विक्रम त्यांना म्हणाला की पार्टी घरी आहे आणि त्या दिवशी सर्वांना त्याच्या घरी पार्टीसाठी इन्व्हाइट केलं आणि त्यामुळेच त्याचे सगळे क्लासमेट त्याच्या घरी आले होते. हां, पण ती फक्त एक पार्टी होती, कुठलं केक कटिंग वगैरे होणार नव्हतं. इकडे महेंद्रजींनी सर्वांशी बोलून सर्वांना पार्टीचा आनंद घेण्यास सांगितलं. सर्वजण पार्टीचा आनंद घेत होते. काही जण खात होते, काही पीत होते, काही नाचत होते. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. तेवढ्यात अणूने निशाला एका खोलीत जाताना बघितलं. तिला माहीत नव्हतं की निशा ती ड्रिंक कोणासाठी घेऊन चालली आहे. तिथे जो कोणी आहे त्याला वाचवायला पाहिजे हा विचार करून अणू निशाच्या मागोमाग गेली. पण निशा कुठल्या खोलीत गेली हे तिला समजलं नाही. इतक्यात दुसऱ्या खोलीतून आवाज आला. ती तिकडे गेली तर विक्रम एकटाच पलंगावर डोकं धरून बसला होता. निशा शेवटी कुठं गेली असेल हे पाहत आणि ती या खोलीत आली आहे का असा विचार करत तिने चारही बाजूंना पाहत विक्रम सरांना हाक मारली. पण विक्रमला ती हाक ऐकू आली नाही. त्याचं डोकं भारी झालेलं, डोळ्यासमोर सगळं धुसर होतं. अणूने 4-5 वेळा हाक मारली तरी विक्रमकडून काहीच उत्तर आलं नाही. अरे सरांना काय झालंय, डोकं धरून का बसले आहेत असा विचार करत ती त्याच्याजवळ गेली. समोरची हालचाल पाहून विक्रम उठला आणि अणूकडे पाहिलं, पण तिचा चेहराही त्याला धुसर दिसत होता. त्याने आपले डोळे घट्ट मिटले आणि उघडले. डोळे चोडले आणि पाहिलं. अणूचा चेहरा एका क्षणासाठी त्याला स्पष्ट दिसला आणि परत धुसर झाला. त्याच्या शरीरात गेलेलं ड्रग्ज त्याच्या अंगावर परिणाम करू लागलं होतं. त्याचे हार्मोन्स नियंत्रणाबाहेर गेले होते. अणू त्याच्यासमोर उभी राहिली आणि विक्रम सर म्हणणार. इतक्यात विक्रमने अचानक तिला आपल्याजवळ ओढून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. त्याच्या अशा वागण्याने अणू हैराण झाली. विक्रम सर सोडा, ती म्हणत राहिली. पण ड्रग्जचा प्रभाव विक्रमवर वाढत होता. त्याच्यात वासनेचे पंख पसरू लागले. तिच्या ओठांना चुंबन घेतल्यानंतर त्याचं शरीर अधिक उत्तेजित झालं. अणू जितकी विक्रमला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होती तितकाच तो तिच्या शरीराला घट्ट चिटकून राहिला. ती स्वतःला सोडवू शकत नव्हती. तिने कितीही प्रयत्न केले तरी तिचे प्रयत्न व्यर्थ ठरत होते. त्याच्या इच्छेच्या लाटा सर्व मर्यादा ओलांडत होत्या. त्याने अणूला दोन्ही हातांनी उचलले आणि तिच्या ओठांवर झेपावत हळूहळू तिला बेडवर नेलं. मग तो तिच्यावर झुकला. अणूने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमने तिचे दोन्ही हात आपल्या हातात धरले आणि तिचे सर्व कपडे काढले. तो स्वतःही निर्वस्त्र झाला. पण विचित्र गोष्ट ही होती की तो अणूवर जबरदस्ती करत नव्हता. उलट तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. त्याच्या प्रत्येक स्पर्शात प्रेम झळकत होतं.
जरी त्याला कुठलीही शुद्ध नव्हती, पण त्याच्या हृदयाला माहीत होतं की तो काय करत आहे. कदाचित फक्त अणूसाठी म्हणून तो तिला मोठ्या प्रेमाने मिठी मारत होता. तो डोळे घट्ट बंद करायचा, नंतर उघडायचा आणि अणूच्या सौंदर्याला नजर भरून बघायचा. तिची कोमलता विक्रमच्या पुरुषत्वाला आव्हान देत होतं. त्याच्या शरीरातून एक विचित्र उष्णता वाढत होती. अणूने त्याला दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तीही विक्रमच्या प्रेमासमोर वितळत होती. आता तिला समजलं होतं की विक्रम ह्यावेळी शुद्धीत नाहीये, पण तिला काय करावं हे कळत नव्हतं. विक्रमची इच्छा पूर्ण करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणून आता तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. सकाळी काय होईल याचा विचार बाजूला ठेवून तिने स्वतःला विक्रमच्या स्वाधीन केले. विक्रमला उद्या हे सर्व आठवेल की नाही हा विचारही त्यावेळी तिच्या मनात आला नव्हता. विक्रम जणू तिच्या प्रत्येक स्पर्शाची लवकरात लवकर जाणीव व्हावी म्हणून प्रेमाचे युद्ध करत होता. तो तिला जितकं जास्त आपल्या मिठीत घेत होता, तितकी त्याची इच्छा वाढत होती. त्याच्या शरीराची इच्छा संपत नव्हती. तो वारंवार तिला स्वतःमध्ये गुंतवत होता, बिना कुठल्याही थकव्याने. सकाळ होईपर्यंत या प्रेम प्रवासानंतर विक्रम अणूच्या छातीवर डोके ठेवून गाढ झोपेत गेला. सकाळी जेव्हा विक्रम उठेल आणि त्याला शुद्ध येईल, तेव्हा काय होईल जाणून घेऊया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.